जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही प्रदेशांना जोडणाऱ्या जोजिला टनेलची सध्या सगळीकडे चर्चा आहे। यामुळे इथे दळणवळण सोपं आणि सुकर होत आहे। सोबतच या टनेलच्या माध्यमातून हा भाग उर्वरित भारतासोबत कायमचा जोडला जाईल। यात पार्श्वभूमीवर जोजिला टनेल नेमका आहे कुठे, त्याचे प्रादेशिक लष्करी महत्त्व काय, याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। श्रीनगर पासून सुरू झालेला आमचा प्रवास हा सोनबर्ग या ठिकाणी पोहोचलेला आहे। बर्फाळ प्रदेश आहे, याच ठिकाणी अनेक पर्यटक हे मोठ्या प्रमाणात फिरायला येतात। मात्र दुसरीकडे भारत सरकार या ठिकाणी काय नेमका उपक्रम करते हे देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे। हा जो सोनबर्गचा जो टनेल आहे हा मी आपल्याला दाखवू इच्छितो। याचंच उद्घाटन मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। लष्करी फौजा या बॉर्डर पर्यंत तात्काळ पोहोचाव्यात यासाठीच या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची खरं तर गरज भासली। मी जर दाखवलं तर हा आहे भारतातलं हे शिखर आहे, सोनबर्ग टेकडी म्हणून आपण म्हणतो, आणि याच्याच पलीकडे पाकिस्तान आहे। हा टनल म्हणजे हाच रस्ता पुढे लेह लडाखला जातोय। त्यामुळे काश्मीर पासून लेह लडाख पर्यंत कुठेही प्रवासात अडचण येऊ नये, सैन्य तात्काळ पोहोचावं, हेच यामागचं उद्दिष्ट होतं। सोनबर्ग मधनं जो टनेल काढण्यात आलेला आहे तो पाहू शकता की किती अत्याधुनिक आहे। याच ठिकाणाहून जवळपास 13 ते 14 किलोमीटर अंतराचा हा संपूर्ण टनेल आहे, ज्याच्यामुळे भारतीय सैन्याचे जवळपास 3 ते 4 तास वाचले। सोनबर्ग मधनं आम्ही पुढे आल्यानंतर जर आपण हा रस्ता पाहिला तर याच रस्त्यांवरती विविध नद्या आहेत, त्याच्यावरती अशाच प्रकारची ही ब्रिज हे बांधण्यात आलेले आहेत। BRDO जे बॉर्डर रस्ते ऑर्गनायझेशन म्हणून आहे, त्यांच्या निगराणीखाली हे संपूर्ण विविध कंपन्यांना काम देण्यात आलं होतं। आता या रस्त्यांमुळे काय होणार तर या रस्त्यांमुळे काश्मीरमधलं पर्यटन वाढेल, काश्मीरमधले उद्योगधंद्यांना याची मदत होईल, काश्मीरमधले जे दळणवळणाची साधनं आहेत त्याला याची मदत होणार आहे, आणि त्याचबरोबर ती भारतीय लष्करी सैन्य आहे ते कमी वेळात बॉर्डरपर्यंत देखील तितक्याच वेगाने पोहोचेल। आपण पाहू शकतो हा आहे जुना रस्ता, म्हणजेच पुढे लेह लडाखला जायचा हा नवीन रस्ता। पण पाहतोय की हा संपूर्णतः रस्ता Z या अनुषंगाने बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी बर्फवृष्टी झाली तरी ती नित्य नियमाने काढता देखील येणार आहे, आणि इतका हा सुंदर रस्ता हा बॉर्डर पर्यंत असाच पाहायला मिळणार आहे। आता हा रस्ता बनवला जातोय खरा, मात्र या रस्त्यामुळे पाकिस्तानची देखील कुठेतरी भंबेरी उडालेली आहे, आणि हा रस्ता होऊ नये यासाठी दहशतवाद्यांना हाताशी घेऊन त्या ठिकाणी या रस्त्याच्या कामांमध्ये अनेक अडचणी या ठिकाणी दहशतवादी आणताना पाहायला मिळत आहेत। शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहे। आपण पाहू शकता की हा जुना रस्ता आहे, आणि याच बर्फाळ पर्वत रांगांच्या मधनं जवळपास हा आशियातला सगळ्यात मोठा 14 किलोमीटर अंतराचा जो टनेल आहे तो पुढे लेह लडाख साईडच्या महामार्गाला जोडला जाणार आहे। खरं तर याची का गरज आहे तर ज्यावेळी भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं, या युद्धात भारताला पराभव पत्करावा लागला होता, आणि त्याचं मूळ कारण होतं ते म्हणजे सैन्याला सीमेवरती शस्त्रसाठा मिळाला नव्हता, आणि त्याच कारणास्तव या पराभवाला आपल्या सामोरं जावं लागलं होतं, आणि तीच सल कुठेतरी भारताच्या मनात होती। त्यामुळेच 1999 नंतर या संपूर्ण महामार्गाचे खरं तर प्रयत्न सुरू झाले, मात्र जी टनल खोदण्याचं काम 2021च्या नंतर सुरू झालं, आणि ते आता शेवटच्या टप्प्यात आहे। 70% काम पूर्ण झालेलं आहे। मी अनिल यांना दाखवू इच्छितो की हा जो पर्वत आहे या पर्वत रांगांच्या मागच्याच बाजूला पाकिस्तान जो आपला शत्रू म्हणून ओळखला जातो तो देखील देश तिकडे आहे। त्यामुळे या एकूणच टनेलमुळे जवळपास 2 देशांना जे 2 देश आहेत
जे कायम आपल्या भारतासोबत कुरघुडी करत असतात त्यांना मात देण्यासाठी हा टनेल खूप महत्वाचा आहे. तर याच पर्वतरांगांमधनं हा टनेल पुढे जातोय, जो पुढे पाकिस्तान आणि चीनची धडकी भरवणारा ठरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, काश्मीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.